राजेश टोपेंच्याबद्दल तर खरं तर मी त्यांचं कौतुकच करेन। मी विधानसभा अध्यक्ष असताना मी त्यांचं कामकाज त्या कोरोनाच्या काळात बघत होतो आणि स्वतःला कोरोनाची भीती न बाळगता स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट देणं, आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना पण लोकांचा जीव कसा वाचवता येईल त्या ठिकाणी जाऊन तातडीने उपाययोजना कशा करता येईल हे राजेश टोपेंनी केलेलं खऱ्या अर्थानं कौतुकास्पद त्याच्यातली बाब आहे की स्वतःला झोकून देण्याचं। कारण की मंत्रिपद हे जनतेचं असतं, मंत्रिपद आणि त्याचा उपयोग हा जनतेच्या हितासाठी व्हावा आणि कोविडसारख्या महामारीमध्ये पूर्ण राज्यभर फिरून प्रत्येक डॉक्टरांची हिंमत वाढवणं, प्रत्येक आरोग्य व्यवस्थेची हिंमत वाढवणं आणि लोकांपर्यंत औषधी बरोबर मिळाव्यात आणि त्यांचा जीव वाचवावा ही संकल्पना जी झाली आणि त्याचाच फायदा झाला की महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या राज्यात आपण डेथ रेट कोरोनाच्या काळात कमी करू शकलो, अनेकांचा जीव वाचवू शकलो आणि खरंच त्याच्यामुळे जागतिक पातळीवर महाराष्ट्राचंही कौतुक झालं। माननीय सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचं कौतुक केलं आणि हे सगळं दायित्व महाविकास आघाडीमध्ये आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना त्याचं श्रेय जातं असं म्हटलं तर वावगं